अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे. शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? राज्यातील अन्न भेसळी संदर्भात कारवाईचा धडाका लावलेले एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा शाळांमधल्या मध्यान्ह भोजनाकडे वळवलाय. प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि सकस आहार मिळायला हवा असा आग्रह मुंढेंनी धरलाय. तर कोणत्याही बोर्डाची शाळा असली तरी सगळ्यांनाच हे नियम लागू असतील. कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, वसतिगृह तसंच अन्न पुरवठा करणाऱ्या अशा सगळ्यांनाच परवानाही बंधनकारक असणार आहे. राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत. याच्यातले ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ, मग ते SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल, IGCSE असेल, IB असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे. एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल. ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातली स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे. शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून ज्याला आउटर साईड ज्याला म्हणतो त्यापासून 50 मीटरपर्यंत ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे. शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री. आता बाउंड्री कोणती? तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाईड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे. दरम्यान या निर्णयाचं रत्नागिरी शहरातल्या पालकांनी स्वागत केलंय. या पालकांशी संवाद साधलाय अमोल मोरे यांनी. शाळेच्या परिघामध्ये 50 मीटर जो परिघ असेल त्या परिघामध्ये किंवा परिसरामध्ये जंक फूड किंवा जे चॉकलेट्स गोळ्या आहेत यांच्या विक्रीला बंदीचा निर्णय शासनानं आजपासून घेतला आहे. माझ्यासोबत हे काही पालक आहेत जे शाळेमध्ये सोडायला आपल्या मुलांना येतात आणि त्यांची ओपिनियन साधारणतः या सगळ्या निर्णयाबद्दल काय मी समजून घेणार आहे. ताई, शासनाचा निर्णय आजपासून झालेला याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? निर्णय योग्य अयोग्य काय सांगाल? योग्य आहे, पण प्रत्येक पालकावरती अवलंबून आहे ना की आपण आपल्या मुलाला द्यावं की नाही न द्यावं हे पालकावरती अवलंबून आहे. त्याच्यासाठी सरकारने केले हे चांगलंच केलं. बरं, तुम्ही काय म्हणाल? काय म्हणणं तुमचं? चांगलंच आहे निर्णय. आम्ही पण त्याला पाठिंबा देऊ. सगळं बंदच केलं पाहिजे. मुलं खाऊन आजारी पडत आहेत त्यामुळे बंदच केलं पाहिजे. हा योग्य निर्णय आहे. बरोबर. कधी हट्ट असा होतो मुलांकडून की जाताना ही गोष्ट हवीच, म्हणजे ऑब्व्हियसली मुलांना तो हट्ट आला, पण तुमचा अनुभव कसा आहे? हो, खरंच आजकालची मुलं खूपच हट्ट करतात आणि ते ऐकत सुद्धा नाहीत. म्हणजे आपल्या पॅरेंट्स लोकांचं ते ऐकत सुद्धा नाहीत, तर त्यांना द्यावंच लागतं. असं आहे, आजकालचे मुलं असे की ते हट्टी पण खूप आहेत. त्यामुळे हा निर्णय खरंच योग्यच आहे आमच्या मते. चॉकलेट्स वगैरे खाणं चुकीचंच आहे मुलामध्ये, कारण कसं दात वगैरे खराब होणे आणि बोलताना काय अडकलं वगैरे दातामध्ये, समजा गळ्यामध्ये अडकलं तर काय प्राणी जाऊ शकतो, असं धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून योग्यच आहे निर्णय घेतला. ॲक्च्युली बंदच करायला पाहिजे. जंक फूड खाणे 50 मीटर बंदच करायला पाहिजे. 50 मीटर. थँक्यू. तर ही आहे पालकांची रिॲक्शन. शासनानं घेतलेला निर्णय योग्य असल्याचं या पालकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन मेहबूब शेख सोबत मी अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. एफडीएच्या माध्यमातून अनेक संस्थांवरती कारवाईचा बडगा उगारणारे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतलाय. खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तशा तक्रारी करण्यात आल्या. 15 जुलैला या संदर्भात निवेदन पाठवण्यात आलंय.
शनिवार रविवार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण, त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे या तक्रारपत्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्याही आहेत.